महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात छगन भुजबळ यांचा समावेश नसल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती। अखेर छगन भुजबळांच्या नाराजीचं कारण समोर आलंय। अजित पवारांना पहिला पाठिंबा देणारा मीच होतो, स्थापनेपासून पक्षासोबत मीच होतो आणि तरीही मान सन्मानाला धक्का लागला तर ते योग्य नाही असं भुजबळ म्हणतात। भाजपलाही वाटतं की मी त्यांच्या सोबत असावं असं मोठं वक्तव्य भुजबळांनी केलेलं आहे। महायुतीला फक्त लाडक्या बहिणींमुळेच यश मिळालं नाही तर ओबीसी समाजामुळे भरघोस यश मिळालं हेही सांगायला भुजबळ विसरलेले नाही। 60 ते 70% ओबीसी समाज हा भाजपकडे आहे असं भुजबळांचं म्हणणं आहे। त्याने नाही म्हटलं तरी जे आहे अनेक मोठ्या म्हणजे अनेक ओबीसीतील लोकांना तिकीट दिली, निवडून आणलं। मंत्रिमंडळामध्ये सुद्धा त्यांनी ते घेतलेलं आहे। आणि एक आहे की ते म्हणतात त्याप्रमाणे जवळजवळ 60-70% ओबीसी जे आहे हे BJPकडे झुकलेले आहेत। ते स्वतः म्हणतात आमचा DNA जो आहे ओबीसी वगैरे आहे, तर ते आहे मग ठीक आहे। ते असं आहे, जो राज्य पक्ष असेल, राजकीय पक्ष असेल, तो काय भूमिका घेईल, कुणासाठी तो लढेल, त्याप्रमाणे लोक त्यांच्याबरोबर जातात। ते फक्त लाडकी बहीण नाही, महायुतीला सगळा जो आहे ओबीसी जो आहे हा तिकडे या महायुतीला या महायुतीला जे आहे हा सगळा ओबीसी एकवटलेला आहे। महायुतीला सगळा ओबीसी आणि लाडकी बहीण जो आहे हे सगळे एकवटले, म्हणून या महायुतीला एवढा मोठा फायदा झाला। जवळजवळ 60-70% ओबीसी जे आहे हे BJPकडे झुकलेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।